हाय फ्रेंड, कशा आहेत? बरे आहेत का? माझं तर मूड आहे ना, खूप म्हणजे ऑफ आहे आज. तर सांगते तुम्हाला पुढं काय झालं तर. इथे ना मिस्टरांचा डब्बा वगैरे बनवून दिला होता सकाळच्याला. आणि मग मुलांसाठी रविवार असल्यामुळे ना म्हणजे काहीतरी वेगळं खावंसं वाटलं त्यांना, म्हणून इथे ना ब्रेड आणि अंडा ब्रेड बनवून दिलं होतं. आणि अंडा ब्रेड साधं सिंपलच बनवून दिलं होतं आणि छान लागतं असं. आणि हे माझ्या मोठ्या मुलाला खाऊ वाटलं होतं, छोट्या मुलांना तर काय खाल्लं नाही आहे. असं बनवून दिलं 2 ब्रेडचं, त्याच्यासोबत टोमॅटो सॉस वगैरे असे छोटे छोटे असे तुकडे करून दिले. आणि आज दिवसभर काय निवांतच होतं, घरातलेच कामं असे आवरायचे, तर कुठं जायचं नव्हतं, काय नव्हतं म्हणून. आणि पुढं बघा काय झालं सांगते मी. तर इथे ना गुरुवारच्या दिवशी ना माझ्या मुलांनी ना म्हणजे शाळेतून घेऊन येत होते, तर असे दोघंजणं खेळत होते येताना. आणि एका दुकानवाल्याच्या खिडकीवर आहे ना, म्हणजे जुनंच होतं असं दुकान, आणि ती बऱ्याच जागेवर काच तुटलेली होती. आणि त्या काचेवर आहे ना त्याने म्हणजे असं उगं छोटासा असा गोटी एवढा दगड त्याच्याकडून चुकून मारण्यात आला, म्हणजे लागला त्याच्याकडून त्या काचेला. तर तो दुकानवाला म्हणजे 1-2 दिवस काहीच बोलला नाही. तो आज मला म्हणला की तुमच्याच मुलांनी काच तोडली, हे झालं ते झालं. आणि आधीच ते म्हणजे एवढी मोठी तुटलेली आहे ना, की भरपूर अशी तुटलेली काच, एकदम जुनं असं पडकं मडकं आहे. पण मला बोलला की नाही का भरपाई द्यायला लागेल, हे करायला लागेल, आणि ते मालक लोक माझ्याकडूनच घेतील. असं असते, खूप अवघड आहे बाबा. लेकरांना सांभाळणं म्हणजे खूप म्हणजे कठीण काम आहे. आणि मग तेच माझे दिवसभर त्या दिवशीपासून म्हणजे असं मला बिलकुल चांगलं नव्हतं वाटत आहे, असं की असं कधी असं हातातून असं चुकी नव्हती झाली. त्याला किती असं हात पकडलं तर तो असा खेळकर आहे, छोटा आहे, आणि असं गोष्टी होत्यात लहानपणी, पण ते भरपाई करून द्यायचं म्हणलं आईवडिलांना म्हणजे किती कठीण आहे ना. एक तर सिटी ठिकाणी राहायचं, पुन्हा अजून जिथं तिथं भाडे भरायचे, आणि असे कुठाने म्हणलं खूप जड जातं. आणि मग दिवसभर काय ब्लाऊज वगैरे हे केलं, मी शिवलं. आणि मग भाजी बनवली, आणि अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जरा भाजी बनवली. आधी थोडंसं म्हणजे असं ऑमलेट बनवून घेतलं जाडसर, आणि असं थोडंसंच वाटण केलं आणि अशी भाजी बनवली. आणि मग त्याला उकळी आल्याच्यानंतर आहे ना, ही जे मी पोळी बनवलेली होती ना ती रश्यामध्ये सोडली, आणि असं छानपैकी. आणि मी म्हणजे बाकीचं नॉनव्हेज वगैरे काही खात नाही, म्हणजे हे अंडे वगैरेच खाते फक्त. ते पण ते माझं एक ऑपरेशन झालं होतं तेव्हापासून खायला लागले. आणि मग या दोघांनी तर आधीच जेवण केलं होतं, मग त्याच्यामुळे जेवण नाही केलं. एक बाजरीची भाकर आणि भाजी मस्तपैकी खाल्ली. मिस्टर बाहेरूनच जेवण करून येणार होते आणि आले पण नव्हते घरी, त्याच्यामुळे मी एकटीनेच जेवण करून घेतलं. आणि घरचं चाललं होतं दुसऱ्या दिवशीचं बॅग वगैरे भरायचे नाही का, सोमवारचे, म्हणजे उरकत नाही लवकर म्हणून ठेवत होतं त्याच्यामध्ये. आणि जेवण करून घेतलं.